शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे की चातुर्मासामध्ये काय करावं आणि काय करू नये। चातुर्मासामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे ज्याच्याने आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिवाराचं कल्याण होतं, आरोग्य चांगलं राहतं आणि घरातल्या लोकांची प्रगती होत असते। आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नाही सांगितलेल्या आहेत, ज्या चातुर्मासामध्ये केल्या जात नाही, म्हणजे त्या शुभ नसतात। आता मी तुम्हाला सांगणार आहे, चातुर्मास हा काळ 4 महिन्यापर्यंत असतो। कारण की चातुर्मास आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत असतो। बघा, या 4 महिन्यापर्यंत भगवान विष्णू हे निद्रे अवस्थेत असतात। म्हणजे त्या काळामध्ये काही गोष्टी केल्या जात नाही। कारण की ह्या काळामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत ज्या आपल्या कुटुंबासाठी खूप प्रमाणात फलदायी मानल्या गेलेल्या आहेत। या चातुर्मासा आता यंदा चातुर्मास कधी सुरू होतो ते तुम्हाला सांगते। यंदा हा चातुर्मास 25 जुलै पासून म्हणजे आजपासून चालू होणार आहे, तर 21 नोव्हेंबर पर्यंत चातुर्मास आहे। म्हणजे प्रबोधिनी एकादशी पर्यंत। प्रबोधिनी एकादशीला कार्तिकी एकादशी सुद्धा म्हटली गेलेली आहे। आता या काळामध्ये आपल्याला काय करू नये ते तुम्हाला सांगते। या काळामध्ये आपल्याला लग्न लग्न मुंज मुंज मुंडन किंवा गृहप्रवेश, वास्तुशांती अशा गोष्टी केल्या जात नसतात। जे शुभ कार्य आहे ते ह्या चातुर्मासामध्ये करणं वर्जित सांगितलेलं आहे। बघा, ह्या चातुर्मासामध्ये अशा काही गोष्टी आहेत, असे काही उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहे, जे लाभदायक आहे। बघा, ह्या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रे अवस्थेत असतात, म्हणून ह्या चातुर्मासामध्ये असे काही सण येतात की ह्या सणांमध्ये म्हणजे ह्या 4 महिन्यांमध्ये आपल्याला खूप जप तप आराधना केली जात असते, उपासना केली जात असते, म्हणजे अनंत फळ आपल्याला मिळत असतं। या चातुर्मासामध्ये असे काही उपाय करायचे आहे, म्हणजे तुम्ही पारायण करू शकतात, तुम्ही नामाचं नाम जप करू शकतात, भगवान विष्णूचं नाम जप करू शकतात, विष्णू सहस्रनामाचं नाम जप करू शकतात, किंवा भगवान हरिहराय नमः या मंत्राचा जाप करू शकतात, किंवा कोणता पण तुम्ही मंत्र ध्यान आराधना केली तर त्याचं दुप्पट फळ आपल्याला या चातुर्मासामध्ये मिळत असतं। असे भरपूर सण आहे की ह्या चातुर्मासामध्ये येत असतात। आणि या चातुर्मासामध्ये भरपूर सण येतात, ते म्हणजे श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची पूजा केली जाते। नंतर ना गणपती बाप्पा येतात, त्यानंतर ना पितरदेव म्हणजे जे लोक म्हणजे आपले जे पूर्वज आहे ते मृत्यू लोकी गेलेले आहे, म्हणजे त्यांचे पितृलोक याचे सुद्धा आराधना केली जाते। त्यानंतर जगदंबा माताची आराधना केली जाते। म्हणून या संपूर्ण 4 महिन्यामध्ये अतिशय पवित्र असे सण येत असतात। म्हणून या सणांमध्ये आपल्याला खूप प्रमाणात आराधना करायची असते आणि अशा काही गोष्टी ह्या करायच्या नसतात, ज्याच्याने म्हणजे चातुर्मासामध्ये ह्या गोष्टी करणं शुभ मानल्या गेलेल्या नाही, ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहे। आता चातुर्मासामध्ये काय करावं ते तुम्हाला सांगते। बघा, पावसाळी वातावरण आहे, तर ह्या पावसाळी वातावरणामध्ये आपल्याला आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप उत्तम आहे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ह्या गोष्टी केल्याने अनंत फायदे आपल्याला होत असतात। ते म्हणजे कोणते? कारण की ह्या वातावरणामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करत असते पावसाळ्याच्या काळामध्ये। म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, ह्या चातुर्मासामध्ये अशा काय गोष्टी आहेत ज्या आपल्या कुटुंबासाठी खूप योग्य आहे। बघा, ह्या चातुर्मासामध्ये रोज आपल्याला आपल्या घराची फरची मीठ टाकून पुसायची आहे। याच्याने काय होतं, घरात सुख शांती नांदते, घर प्रसन्न होतं, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते। म्हणून जोपर्यंत चातुर्मास 4 महिने आहे तोपर्यंत आपल्या घराची जी फरची आहे ती मिठाच्या पाण्याने पुसायची आहे। दुसरं म्हणजे चातुर्मासामध्ये आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे, ज्याच्याने लक्ष्मी माता आकर्षित होते, घरात लक्ष्मी माता प्रवेश करते। म्हणून 4 महिने आपल्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घरामध्ये प्रकाश निर्माण होतो आणि त्याच्याने लक्ष्मी माता आकर्षित होत असते। म्हणून तो दिवा लावताना संध्याकाळच्या टायमाला तुम्ही बाहेरच्या साईडला दिवा लावायचा आहे, जो म्हणजे गाईच्या तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे। असं केल्याने सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होत असते। तिसरं म्हणजे सकाळी म्हणजे चातुर्मासामध्ये 4 महिने आपल्या घरामध्ये भीमसेन कापूर जाळायचा आहे किंवा लोभान जाळायचं आहे। याच्याने घर पवित्र सुगंधित वातावरण निर्माण होतं, घरात शांतता पसरते आणि सुगंध दरवळत असतो। या सुगंधाने आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते, सकारात्मक शक्ती घरात वाढते आणि घरातलं वातावरण खूप प्रसन्न होतं।
म्हणून या चातुर्मासामध्ये आपल्याला 4 महिने आपल्या घरामध्ये भीमसेन कापूर किंवा लोभात जाळायचा आहे. याच्याने अनंत म्हणजे असे खूप प्रमाणात फायदे तुम्हाला जाणवतील. तिसरं म्हणजे या चातुर्मासामध्ये आपल्या दाराच्या बाहेर गोपद्माची रांगोळी सुद्धा काढायची आहे. हा व्रतच म्हटला गेलेला आहे. हा व्रत केल्याने लक्ष्मीनारायण प्रसन्न होत असतात. म्हणून चातुर्मासामध्ये गोपद्माची रांगोळी दाराबाहेर किंवा आपल्या देवघराजवळ 4 महिने काढल्याने तुम्हाला खूप प्रमाणात पुण्य प्राप्त होतं. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहत असतो. म्हणून ह्या गोष्टी करायला विसरू नका. आता मी तुम्हाला सांगणार आहे की चातुर्मासामध्ये काय खाऊ नये, कारण की आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं राहत नाही आणि चातुर्मासामध्ये या गोष्टी केल्याने खूप प्रमाणात आपल्याला आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होत असतात. बघा, चातुर्मासामध्ये असं सांगितलेलं आहे की सूर्यास्तानंतर म्हणजे 7 वाजेच्या अगोदर आपल्याला जेवण करून घ्यायचं आहे. असं सांगितलं आहे चातुर्मासामध्ये की 7च्या अगोदर जर आपण जेवण केलं तर आपलं वजन कमी होतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि दुसरं म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच हे नियम पाळायचे आहे. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी बघा, ज्यांना शक्य नाही तुम्ही हे जेवणाचे नियम पाळायचे आहे. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या चातुर्मासामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये. चातुर्मासामध्ये तुम्हाला कांदा, लसूण, मुळा, वांगी या गोष्टी खायच्या नाहीत. या आरोग्यासाठी चांगल्या नसतात, या वातूळ असतात. याच्याने आपल्या शरीराला सुद्धा दुष्परिणाम होतो, कारण की पावसाळ्याचे वातावरण आहे आणि चातुर्मासामध्ये ह्या गोष्टी वर्जित सांगितलेल्या आहेत, ज्या खायच्या नसतात. बघा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी खूप उत्तम सांगितलेले आहे. या चातुर्मासामध्ये खूप प्रमाणात आपलं वजन कमी होतं. जर तुम्ही 7च्या अगोदर जेवण करायला लागले तर खूप प्रमाणात तुमचं वजन कमी होईल आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहील. म्हणून ह्या चातुर्मासामध्ये जेवढं जप, तप, देवाची आराधना किंवा पारायण जेवढे करता येतील तेवढे तुम्हाला करायचे आहे. फक्त जे शुभ ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहे. तुम्हाला माझं चॅनल कसं वाटलं याबद्दल नक्कीच सांगा. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.